आणि 2025ला निरोप देत 2026 वर्षाचं स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्गातून आता थोडंसं पुढे रत्नागिरीकडे येऊयात। रत्नागिरीतल्या गुहागरमधली ही सगळी दृश्य आहेत। या समुद्र किनाऱ्यावर देखील पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे। वेगवेगळ्या राईड्स सध्या पर्यटकांकडून बच्चे कंपनीकडून केल्या जात आहेत आणि हे असं जल्लोषाचं, उत्साहाचं, कौटुंबिक आपल्या सगळ्या मेंबर्सना वेळ देण्यासाठी या सगळ्या पर्यटकांनी समुद्र किनाऱ्याला पसंती दिली। गुहागर समुद्र किनारपट्टीवरती प्रचंड पर्यटकांची गर्दी झालेली पाहायला मिळते आहे। मी सध्या आहे गुहागरमध्ये आणि आपण पाहताय की हा गुहागरचा समुद्र किनारा आहे आणि या ठिकाणी अखेरच्या सूर्याला निरोप देण्यासाठी असंख्य पर्यटक दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यानच्या काळात इथे मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर स्पोर्ट जे आहे त्याचा आनंद घेताना पर्यटक दिसत आहेत। राज्यातील विविध भागातून लाखोंच्या संख्येने पर्यटक जे आहेत ते कोकणाकडे येत आहेत। त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली असेल, गुहागर असेल किंवा रत्नागिरी असेल या ठिकाणी सध्या जे समुद्र किनारे आहेत ते अशाच पद्धतीने पर्यटकांनी फुल झालेले पाहायला मिळत आहेत। खरं तर आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे। 2025चा शेवटचा सूर्यास्त आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी या ठिकाणी जे पर्यटक आहेत ते मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये सूर्यास्त होईल आणि हा सूर्यास्त आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची आता गडबड आहे ते पाहायला मिळते आहे। दापोलीमध्ये देखील अशाच पद्धतीने पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। स्वप्नील घाग, एबीपी माझा, गुहागर, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।